सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 181 वा मराठी कथा. आयसॅब युनिव्हर्सिटीचं आणि हॉस्पिटलच्या कामाची तयारी सुरू झाली होती. शिवम, आबासाहेब, अतुल आणि चैतन्य दिवस रात्र एक करून जमिनीचे पेपर्स, आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स यांच्यासोबत बैठका घेत होते. शिवमचा शब्द होता, त्यामुळे कामाचा वेग वादळासारखा होता. पण या सगळ्या धावपळीत 7 समुद्रापार अमेरिकेतून एक अत्यंत आनंदाची आणि तितकीच हुरहुर लावणारी बातमी आली. डॉक्टर रोहित आणि पल्लवीच्या लहानग्या बाळाचा नामकरण आणि अन्नप्राशन सोहळा एकाच दिवशी करायचं ठरवलं होतं. डॉक्टर रोहितनं थेट शिवमला व्हिडिओ कॉलच केला होता. शिवम पाटील, आनंदाची गोष्ट आहे, पण आमची एक मोठी अडचण झालीये. पल्लवीच्या आईला विमानात बसायची भीती वाटते आणि इकडे हॉस्पिटलच्या नियमांमुळे आम्हाला सुट्टी मिळून भारतात येणं अशक्य झाले. त्यामुळे हा सोहळा आम्हाला इथे अमेरिकेतच करावा लागतोय. डॉक्टर रोहितचा आवाज थोडा नाराज होता. शिवमने कपाळावरचा घाम पुसत विचारलं, अहो डॉक्टर रोहित, मग आम्ही तिकडं कधी निघायचं सांगा? पासपोर्ट, विजा काय लागतंय ते काढू आणि अख्खा वाडा घेऊन अमेरिकेत उतरतो. डॉक्टर रोहित सुस्कारा सोडत म्हणला, पाटील तुमचं प्रेम मी जाणतो, पण तिकडे वाड्यात एवढं मोठं हॉस्पिटल आणि कॉलेजचं काम सुरू झालंय. तुम्ही सगळे इथे आलात तर तिकडच्या कामाचा खोळंबा होईल. भूमिपूजन झाले, काम सुरू झाले, अशा वेळी तुम्ही गाव सोडून येणं योग्य नाही ना? मला माहितीये तुम्हाला इथे येणं शक्य नाही, पण तरीही तुम्ही आमची समजूत घालण्यासाठी बोलताय ना? डॉक्टर रोहितचं बोलणं ऐकून हॉलमध्ये उभ्या असलेल्या प्रिया, आबासाहेब, रॉयल टूलचे चेहरे हिरमुसले झाले होते. आपल्या हक्काच्या माणसाच्या बाळाचं बारसं आणि आपण तिथे नसावं. तेवढ्यात प्रिया पुढे आली आणि तिच्या डोळ्यात एक चमक होती. ती शिवमकडे पाहत म्हणली, अहो, आपण शरीराने तिथे जाऊ शकत नाही, म्हणून काय झालं? आपली मनं तर तिथेच आहेत ना. आजच्या काळात तंत्रज्ञान तितकं पुढे गेलंय, डोहाळ्या जेवणासारखं केलं तर जमेल की? आपण हा सोहळा डिजिटल पद्धतीने साजरा करूया. थेट वाड्यातल्या मोठ्या स्क्रीनवर 7 समुद्रापारचं बारसं लाईव्ह बघू आणि इथूनच सगळे विधी आणि आशीर्वाद देऊ. प्रियाची ही कल्पना बुद्धी ऐकून शिवमच्या चेहऱ्यावर एक रॉयल हसू उमटलं. तो म्हणाला, वा पाटीलबाई, नादच केलंस की तुम्ही. डॉक्टर रोहित, ऐकलत ना? पाटील फॅमिली अमेरिकेत येणार नाही, तर थेट अमेरिकाच वाड्यात असणार आहे. तयारीला लागा. सोहळा डिजिटल असणार आहे, पण थाटात अगदी पारंपरिक होणार. अतुल, कामाला लाग. ठरल्याप्रमाणे पुढील 2 दिवस वाड्यात आणि अमेरिकेत डॉक्टर रोहितच्या घरी एकाच वेळी तयारी सुरू झाली. अमेरिकेतील तयारी डॉक्टर रोहित आणि पल्लवीने तिथल्या घराला अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने तोरणं, झेंडूच्या फुलांच्या माळा, प्लास्टिकच्या आणि काही खऱ्या आणि सुंदर रांगोळी काढून सजवले होते. पल्लवीने नऊवारी साडी नेसली होती आणि डॉक्टर रोहितने कुर्ता पायजामा घातला होता. सुजी होती, पण तिलाही आता छोटीशी गोंडस मुलगी झाली होती. पाटलांच्या वाड्यातली तयारी तर वाड्याच्या मोठ्या दिवाणखान्यात एक भला मोठा 75 इंची स्मार्ट टीव्ही स्क्रीन लावण्यात आला होता. हाय स्पीड इंटरनेट आणि कॅमेरे बसवले होते. स्क्रीनच्या समोर हुबेहूब अमेरिकेतल्या सारखीच फुलांची सजावट केली होती, जेणेकरून व्हिडिओ कॉलवर दोन्ही बाजू एकच वाटाव्यात. पल्लवीच्या आईला पण प्रियाने बोलवून घेतलं होतं. त्या पण कामात मदत करत होत्या. प्रियाने सकाळपासूनच स्वयंपाकघरात धुमाकूळ घातला होता. जरी बाळ अमेरिकेत होतं, तरी त्याच्या बारशाचा नैवेद्य आणि पंचपक्वान्न वाड्यात बनत होते. तिने सोन्यासारखी पिवळी धमक पुरणपोळी, गुळवणी, कटाची आमटी, कुरडया, पापड आणि बाळासाठी मऊ लुसलुशीत खिरीचा बेत केला होता. मस्त जेवण तयार केलं होतं तिनं पण. भारतात दुपारचे 12:30 आणि अमेरिकेत रात्रीचे 11 वाजले होते. वेळेच्या गणितानुसार दोन्हीकडे सुईची वेळ साधली गेली होती. वाड्यातले सगळेच पाहुणे, आबासाहेब, अतुल, चैतन्य आणि मुलं, शिवांशी, प्रियांश अगदी पारंपरिक पोशाखात स्क्रीन समोर बसले होते. अस्मी, पौर्णिमा पण होते. जान्हवी पण इकडे तिकडे काम करत होती. तर वंश शिवांशीच्या ओढणीसोबत खेळण्यात बिझी होता. का नसणार, लव्ह बर्ड्स होते ना दोघं. स्क्रीन चालू झाली आणि डॉक्टर रोहितच्या घराच्या थेट प्रक्षेपण सुरू झालं. पल्लवीच्या कडेवर तो पांढरा शुभ्र गोड बाळ गालातल्या गालात हसत होता. अरे वा, आमचा डॉक्टर बाबू. आबासाहेबांनी स्क्रीनकडे पाहून हात जोडले. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. नमस्कार आबासाहेब. नमस्कार पाटील. नमस्कार आई. डॉक्टर रोहितनं तिथूनच कॅमेऱ्यासमोर वाकून सगळ्यांना नमस्कार केला. शिवम स्क्रीनच्या जवळ गेला आणि म्हणाला, डॉक्टर रोहित आणि पल्लवी, अंतर फक्त किलोमीटरचं आहे, मनाचं नाही. सुरू करा विधी. आम्ही इथून अक्षता टाक खायला तयार आहोत.
अमेरिकेत पल्लवी आणि रोहितने बाळाला पाळण्यात तिथं तयार केलेल्या सुंदर झोक्यात झोपवलं. इकडे वाड्यात प्रिया, अस्मी, जान्हवी आणि गावातील सुवासिनींनी हातात अक्षता घेतल्याच होत्या. तिथून पल्लवीच्या मैत्रिणींनी पाळणा गायला सुरुवात केली आणि इकडे वाड्यात प्रियाने त्याला सुरात सूर लावला. वाड्यातल्या आणि अमेरिकेतल्या सुरांचा हा संगम इतका सुंदर होता की ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा येत होता. पाळणा गाऊन झाल्यावर नाव सांगण्याची वेळ आली. आता आत्या तर नव्हती, पण पल्लवीनेच बाळाच्या कानात नाव फुंकरलं आणि डॉक्टर रोहितने स्क्रीनवर मोठ्या अक्षरात पाटी दाखवली. त्यावर नाव ठेवलं होतं रुद्रप्रताप. मॉम डॅडचं नाव मिळून नाव ठेवण्यात आलं होतं हे. शिवम. तो अभिमानाने डौलत कडडला. डॉक्टर रोहित, काय नाव ठेवलंस? रुद्रप्रताप. नावाप्रमाणेच हा वाघ आपल्या या मातीचा आणि संस्कृतीचा आणि हॉस्पिटलचा मान 7 समुद्रापार बुलंद राखणार. वाड्यात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रिया आणि शिवमने स्क्रीनच्या दिशेने अक्षदा फेकल्या. जणू त्या थेट अमेरिकेत बाळाच्या अंगावर पडत होत्या. नाव ठेवल्यानंतर विधी होता अन्नप्राशन, म्हणजे बाळाला पहिल्यांदा अन्नाचा घास भरवणे. नियम असा असतो की बाळाचे मामा किंवा जवळचे हक्काचे पुरुष सोन्याच्या अंगठीने किंवा चमच्याने बाळाला चाटण भरवतात. हा डॉक्टर रोहितचे इथे कोणीच नव्हतं. तो म्हणाला, पाटील, हे अंतर खूप आहे. मामा म्हणून तुम्ही इथं हवा पाहिजे होतं. शिवम हसला आणि म्हणाला, डॉक्टर रोहित, काळजी नका करू. तुझा हा मित्र डिजिटल युगातला रॉयल शेतकरी आहे. शिवमने प्रियाला इशारा केला. प्रियाने चांदीच्या वाटीत सुगंधी तांदळाची खीर आणली होती. शिवमने चांदीचा चमचा खिरीत बुडवला आणि थेट टीव्ही स्क्रीनच्या समोर जिथे बाळाचं तोंड दिसत होतं तिथे नेला आणि म्हणाला, घे रुद्रप्रताप, हा तुझा शिवम अंकलचा पहिला घास. शिवमने अत्यंत मायेने चमचा स्क्रीन जवळ धरला. तिकडे अमेरिकेत पल्लवीने हुबेहूब त्याच वेळी चांदीच्या चमचाने बाळाला खीर चाटवली. कॅमेऱ्याच्या कोणामुळे असं वाटत होतं की स्वतः शिवमच भारतातून अमेरिकेतल्या बाळाला घास भरवतोय. हा प्रसंग इतका जिवंत आणि भावनिक होता की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा गळा दाटून आला. तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. डिजिटल तंत्रज्ञानाने 2 अंतरावरच्या हृदयांना एक केलं होतं. बाळाने खीर चाटताच गोड हसू दिलं. प्रियांश आणि शिवांशीने स्क्रीनकडे पाहून ओरडलं, रुद्रप्रताप, हॅपी बर्थडे. आणि हॅपी बर्थडे सारखं बारसच झालं होतं आणि त्यांचं हे ऐकून सगळीकडे हशा पिकला. सोहळा अत्यंत आनंदात संपन्न झाला. डॉक्टर रोहित आणि पल्लवीने वाड्यातल्या सगळ्यांचे आभार मानले. पाटील, अबोलांतर सगळं संपलं. आता आम्ही निश्चिंत झालो. लवकरच पुन्हा कॉल करतो, असं म्हणत डॉक्टर रोहितने फोन ठेवला. कारण आता तिथे रात्र होती आणि रुद्रला झोप आली होती. स्क्रीन बंद झाली. वाड्यातले सगळे कौतुकात मग्न होते. शिवमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. प्रियाने गंगू मावशीने जान्हवीने सगळ्यांना खूप खूप आग्रह करून जेवायला घातलं. पण आता तेवढ्यात शिवमला त्याच्या राणी सरकारने आज केलेला सुंदर साज पाहून राहवलंच नाही. ती जशी किचन मध्ये एकटी गेली तसं तिला पटकन भिंतीवर दाबून तिला काही काळाच्या आत तिच्या तोंडात तोंड घातलं आणि पटकन बाहेर निघून गेला. पण प्रिया नुसती स्तब्ध होऊन त्याला जाताना पाहत होती, कारण तिच्या ओठांवर त्याच्या प्रेमाचे ठसे होते. पण अशातच प्रियाचे मम्मी पप्पा जरा काळजीत होते, कारण आकांक्षाचेही महिने भरत आले होते. अचत संध्याकाळी प्रिया मुलांना झोपून कपडे कपाटात ठेवत होती. तर शिवम पण आज खूप दिवसांनी डेअरी फार्म काम बघण्यासाठी म्हणून साईट वरून लवकरच घरी आला होता. तर आता आज प्रियाने खूप दिवसांनी मुलं केस ओढत नाहीत म्हणून मस्त एकच क्लच लावून सगळे केस मोकळे सोडले होते. आपल्याला तर माहिती आहे प्रियाचे केस किती लांब आहेत, कमरेच्या खालपर्यंत. पण अशा असणाऱ्या राणी सरकार राजेंना खूप आवडायच्या. पण आज राजेंचा मूड काहीतरी वेगळाच होता. तसंही आईसाहेब गेल्या तसं प्रियाला टाइमच मिळत नव्हता शिवमला देण्यासाठी. पण तिनेही ठरवलं होतं आता की अहोंची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, पण सांगायचं अजिबात नाही, म्हणजे त्याला सरप्राईज द्यायचं होतं. त्याने खूप दिवसांनी तिच्यासाठी गजरे आणले होते, पण आता राणी सरकार मानतील की नाही हे त्याला माहितीच नव्हतं. तो रूम मध्ये आला. ती कुठे दिसेस ना, कपाटाच्या दाराच्या मागे होती म्हणून. प्रिया कपाटाच्या दाराच्या मागे कपडे ठेवण्यात व्यस्त होती. तर शिवमने हळूच पावलं टाकत खोलीत प्रवेश केला.
खोलीत शांतता होती. फक्त प्रियाच्या बांगड्यांचा आणि कपड्यांच्या घडीचा हलका आवाज येत होता. शिवमने हातातील मोगऱ्याचा गजरा पाठीमागे लपवला होता. त्याने कपाटाच्या दारावरूनच वाकून पाहिलं तर प्रिया तिचे ते मोकळे सोडलेले सुंदर केस एका हाताने सावरत कपाटात कपडे व्यवस्थित ठेवत होती. खूप दिवसांनी तिला असं मोकळ्या केसांत आणि हवेशीर मूड मध्ये पाहून शिवमच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू उमटलं. तो हलक्या पावलांनी तिच्या मागे जाऊन उभा राहिला. प्रियाला त्याच्या पावलांचा अंदाज आलाच नाही, पण खोलीत अचानक दरवळलेल्या मोगऱ्याच्या सुगंधाने तिचे लक्ष वेधून घेतलं होतं. तिने मागे वळून पाहणार तितक्यात शिवमने कपाटाच्या दारावरच एक हात ठेवून तिचा रस्ता अडवला. अहो, तुम्ही तुम्ही कधी आलात? आणि हा मोगऱ्याचा सुवास कुठून येतोय? प्रियाने लाजत डोळे मोठे करून विचारलं. आणि तो म्हणाला, जेव्हा एक राणी सरकार आपल्या राजवाड्याची काळजी घेण्यात इतक्या व्यस्त असतात, तेव्हा राजेंना स्वतःच वाट काढून यावं लागतं राणी सरकारकडं. शिवमने अगदी जवळ जात मऊ आवाजात म्हटलं. प्रियाचे हृदय थोडे वेगाने धडधडू लागलं. तिने पाहिले की शिवमचा मूड आज काहीसा वेगळाच आहे. खूप दिवसांनी एकदम रोमॅन्टिक झाला होता तो. आईसाहेब गेल्यापासून दोघांना एकमेकांसाठी असा वेळच मिळाला नव्हता. प्रियाने मनात आधीच ठरवलं होतं की आज शिवमला निराश करायचं नाही. पण ती थोडी मिश्किलपणे म्हणाली, राजे, आज जरा लवकर घरी आले तुम्ही. डेअरी फार्मचं काम एवढं लवकर संपलं वाटतं. काम तर चालतच राहतील प्रिया, पण आज या केसांनी आणि या सुवासानी मला इथं थांबवून धरलं. शिवमने हळूच आपला दुसरा हात पुढे केला, ज्यामध्ये पांढरा शुभ्र सुगंधी मोगऱ्याचा गजरा होता. प्रियाचा चेहरा आनंदाने खुलला आणि ती म्हणाली, हा माझ्यासाठी? तो म्हणाला, नाही, शेजारच्यासाठी. आणि शिवमने हसून तिची छेड काढली. खूप दिवस झाले ग, तू स्वतःसाठी वेळच काढला नव्हतास. मग म्हटलं काहीतरी आणावं तुझ्यासाठी, असं शिवम म्हणाला. आज जेव्हा तू मुलांना झोपवून अशी मोकळ्या केसांत दिसली ना, तेव्हा स्वतःला रोखताच आलं नाही मला. शिवमने तिच्या केसांमधील तो क्लच हळूच बाजूला काढला. तिच्या रेशमी केसांची बट तिच्या खांद्यावरून खाली घसरली. शिवमने अत्यंत हळुवारपणे तिच्या केसांना आपल्या बोटांनी सावरलं आणि तिच्या केसांमध्ये तो गजरा माळला. गजरा माळताना त्याच्या उबदार हाताचा स्पर्श प्रियाच्या मानेला झाला. तसं तिच्या अंगावर एक सरसरून काटा आला. तिने लाजून आपले डोळे मिटून घेतले. प्रियाने हळूच आपले हात शिवमच्या छातीवर ठेवले. तिने शिवमकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम आणि तितकाच आपलेपणा होता. मला माहिती आहे, अहो, गेल्या काही दिवसात मी तुम्हाला अजिबात वेळ देऊ शकले नाही ना. घर, मुलं आणि आता आकांक्षाचेही महिने भरत आलेत. त्यामुळे मम्मी पप्पांची खूप काळजी करतात आणि ते काळजीत असतात ना, मला त्याचीच खूप काळजी वाटते. यातच सगळ्यात मन अडकलेलं होतं. शिवमने तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर एक आश्वासक करणारा चुंबन घेतला आणि म्हणाला, मला माहिती आहे प्रिया, तू सगळं खूप काही छान सांभाळतेस ग, आणि मलाच याचा खूप अभिमान वाटतो. पण आता या सगळ्यात आपण एकमेकांना विसरून चालणार नाही ना, शिवम म्हणाला. प्रियाने होकारार्थी मान डोलावली आणि ती आणखी थोडी त्याच्याजवळ सरकली. शिवमने तिला आपल्या मिठीत घट्ट ओढून घेतलं. खोलीत फक्त मोगऱ्याचा सुगंध आणि त्या दोघांच्या श्वासांचा आवाज होता. खूप दिवसांनी आलेला हा एकांत त्या दोघांना एक नवीन ऊर्जा आणि एकमेकांबद्दलचं अथांग प्रेम देऊन गेला. ती म्हणाली, अहो, बस ना आता, सोडा ना. तो म्हणाला, नाही सोडणार. ती म्हणली, अहो प्लीज ना, तुमची राजकुमारी उठली की तिला मी लागते. तुमच्या राजकुमाराला तर माझं काही घेणं देणंच नाही. मस्त खातात पितात, फिरतात, परत खातात पितात आणि निवांत झोपतात. पण राजकुमारीला दूध हवं असतं ना, सोडा ना. तो म्हणला, अगं, आता तोड ना तिला, किती दिवस अंगावरच देशील. ती म्हणाली, अहो आता ती इतकी छोटीशी आहे, अजून तुमचीच सवय नाही गेली तर तिच्याकडून काय अपेक्षा करताय, असं म्हणून ती हसली. तर शिवम हसून म्हणला, हो ग, तू आहेस ना माझी म्हैस, आता कवळी काकडी कुठे राहिलीस, असं म्हणून तिला खूप खूप मिठीत घट्ट दाबून ठेवले. तर ती हसून म्हणली, ओहो सोड ना, अंग ठणकतंय तुमच्यामुळे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी खोलीत अजूनही मोगऱ्याचा तो सुंदर सुगंध अगदी हलकासा रेंगाळत होता. प्रिया नेहमीपेक्षा थोडी लवकर सुटली. काल रात्रीच्या त्या सुंदर क्षणांमुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच नूर आणि ओठांवर गोड हसू होतं. तिने पटापट घरची कामं आवरली आणि शिवमसाठी दूध घेऊन ती रूम मध्ये आली. शिवम बेडवर बसून काहीतरी फोनवर करत होता. मुलं अजून उठली नव्हती. प्रियाला पाहताच त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, आज राणी सरकार खूपच फ्रेश दिसत आहेत.
ती म्हणाली, "ओहो, दूध घ्या ना आधी. आणि आज डेअरी फार्मवर जायला उशीर नाही ना करायचा तुम्हाला?" प्रियाने दुधाचा ग्लास त्याच्या हातात देत मिश्किलपणे विचारलं. "आज राणी सरकारचा मूड एवढा छान असेल तर बाहेर जावंसं कुणाला वाटेल?" शिवमने दुधाचा घोट घेत तिला डोळा मारला. प्रिया लाजून बाजूला होणार तितक्यात तिचा मोबाईल जोरात वाजला. स्क्रीनवर मम्मी असं नाव चमकत होतं. सकाळी सकाळी मम्मीचा फोन आल्यामुळे प्रियाच्या मनात कुठेतरी धाकधूक झाली. तिने लगेच फोन उचलला. "हॅलो मम्मी, काय झालं? सकाळीच फोन केलास. सगळं ठीक तर आहे ना?" फोनच्या पलीकडून मम्मीचा खूप घाबरलेला आणि रडवलेला आवाज आला. "प्रिया अगं, आकांक्षाला अचानक त्रास व्हायला लागलाय. तिला खूप दुखतंय. तिचे महिने भरत आलेच होते, पण डॉक्टरांनी दिलेली तारीख अजून आठवडाभर लांब होती. अचानक सकाळी तिला जास्त त्रास सुरू झालाय. आम्ही खूप घाबरलोय गं. तुझ्या पप्पांना काय करावं ते सुचत नाहीये. कुणाल पण मुंबईला गेलाय. तो निघालाय पण पोचायला वेळ लागेल." मम्मीचं बोलणं ऐकून प्रियाच्या हातातील पाण्याचा ग्लास टेबलवर खाली ठेवताना तिचा हात थरथरला. तिचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला. तिची अवस्था पाहून शिवमने लगेच ग्लास बाजूला ठेवला आणि तो तिच्या जवळ आला. "प्रिया, काय झालं? मम्मी काय म्हणाल्यात?" प्रियाने फोन कट केला आणि ती शिवमचा हात धरून म्हणाली, "अहो, आकांक्षाला कळायला यायला लागल्यात. तिला लेबर पेन सुरू झालेत. मम्मी पप्पा खूप घाबरलेत. त्यांना काही सुचत नाहीये. आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायला हवं तिथं." शिवमने परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. त्याने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला शांत केलं. "प्रिया, तू अजिबात घाबरू नकोस. मी गाडी काढतो. तू मुलांना गंगू मावशीकडे सोड. आबासाहेब आहेत, देतील लक्ष. आणि तसंही मामा आणि ते येतीलच तिकडून. कुणाला नाही तोपर्यंत आपण जाऊयात." "प्रिया, स्वतःला सावर आणि लगेच निघतोय आपण." शिवमने गाडीची चावी घेतली आणि तो खाली धावला. प्रियानेही कसलाही विचार न करता देवाच्या समोर जात पदर डोक्यावर घेतला. देवापुढे हात जोडले आणि म्हणाले, "हे देवा, माझ्या वहिनीला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव." आणि ती धावतच गाडीत जाऊन बसली. वाटेत गाडीमध्ये प्रचंड शांतता होती, पण दोघांच्या मनात धाकधूक सुरू होती. शिवम खूप वेगाने गाडी चालवत होता आणि प्रिया सतत मम्मीला फोन लावून अपडेट घेत होती. आकांक्षाला जवळच्याच मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. 2 तासांचा प्रवास जवळपास 1.5 तासांतच उरकून शिवमने आणि प्रियाने हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पोहोचले. तेव्हा तिथे मम्मी आणि पप्पा डोळ्यात पाणी आणून उभे होते. प्रिया धावतच मम्मी जवळ गेली आणि तिने तिला मिठी मारली. "मम्मी, आकांक्षा कशी आहे? डॉक्टर काय म्हणलेत?" प्रियाने विचारले. तितक्यात ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. डॉक्टर साहेब बाहेर आले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर कमालीची चिंता होती. शिवम पुढे आला आणि म्हणाला, "डॉक्टर, काय परिस्थिती आहे?" डॉक्टरांनी मास्क काढला आणि गंभीर आवाजात म्हणाले, "बघा, पेशंटची केस थोडी क्रिटिकल आहे. अचानक बीपी खूप हाय झालाय. बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकण्याची शक्यता आहे. आम्हाला तातडीने सिझरिंग करावं लागेल. पण यात मोठी रिस्क आहे." डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच प्रियाच्या आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकली. तिने धावून शिवमचा हात घट्ट पकडला. तेवढ्यात मामा, मामी, आकाश सगळेच पोहोचले होते. पण कुणाल अजूनही विमानातच होता. तर काय होईल पुढे हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे.